माथाडी कायदा जिवंत ठेवण्यासाठी कामगारांनी संघटित राहिले पाहिजे। नेते मंडळी कामगारांचा वापर करतात आणि त्यांच्याकडूनच कामगारांना धोका आहे। कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी जीवाची बाजी लावायला तयार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस आणि भाजप उपाध्यक्ष अविनाश रामिष्टे यांनी केले। स्वर्गीय बाबूरावजी रामिष्टे यांच्या 75व्या जयंतीनिमित्त वाशी, नवी मुंबई येथे आयोजित कामगार मेळावा आणि पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी दीपक रामिष्टे, चंद्रकांत शेवाळे, चंदर रामिष्टे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते। यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांचा सन्मान करण्यात आला। कामगार संघटनेच्या भविष्यासंदर्भात बोलताना अविनाश रामिष्टे म्हणाले, पूर्वीचा निष्ठावान आणि धाडसी कामगार पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे। संघटना वाढवण्यासाठी तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांची नवी फळी उभारणार। तसेच माथाडी मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत त्यांनी कामगारांच्या हितांसाठी ठोस पावले उचलण्याचा इशारा दिला। आज आपण जुनी फळी आणि नवी फळी याबाबत जे बोललात, काय तुमचा दृष्टिकोन आहे? आता पहिल्यापासून जे चालत आलेले जुने कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याबरोबर नवीन फळीची पण एक उभं आपल्याला व्हायला पाहिजे। कारण जे आपल्या माथाडी कायद्यामध्ये जी जुनी लोक महत्त्वाची होती, जी नवीन पोरं, नवीन पिढी ही सोबत करून काम झालं तर माथाडी कायदा जास्तीत जास्त चांगला मजबूत होईल आणि त्याच्यामुळे कामगारांमध्ये एक मोठं बदल घडून येता येईल। एक बदलाची आम्हाला संधी आहे। बाबूरावजी रामिष्टे यांची 75वी जयंती आहे, त्यानिमित्ताने कामगारांना काय संदेश द्याल? आजच्या दिवशी आपण एकच संदेश दिला पाहिजे की हा माथाडी कायदा हा अजून मजबूत आणि अजून ठीकपणे वाढला पाहिजे आणि कामगारांनी एकजुटीने त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि कामगारांच्या हिताचं आणि कामगारांच्या काम करण्याची सगळ्यांना बुद्धी द्यावी एवढी